नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे. संशोधनवर आपलं स्वागत. 21व्या शतकात भारत अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र काही त्याला अपवाद नाही. मात्र या क्षेत्रातील काही ठराविक बाबीच लोकांच्या समोर येत असतात. जसं अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र असेल की इस्रोनी केलेली लॉन्चेस असतील, त्यांची स्पेस मिशन्स असतील. त्याच्यानंतर खगोलशास्त्र आहे, बायोलॉजी आहे, IT किंवा कम्प्युटर क्षेत्र आहे. या क्षेत्रांमधले शोध आपल्या समोर सातत्याने येत असतात, त्याच्याविषयी चर्चाही होत असते. मात्र या पलीकडेही जाऊन जर आपण बघितलं तर देशभरामध्ये अनेक मोठ्या संशोधन संस्था आहेत आणि त्या संशोधन संस्थांमधून केले जाणारं संशोधन अनेक प्रख्यात नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत असतं. काही संशोधनांचं रूपांतर हे ॲप्लिकेशनमध्येही होत असतं की ज्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी होत असतो. तर असेच काही प्रमुख शोध, नवे संशोधन या व्हिडिओ मालिकेमधून आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवे संशोधन या मालिकेमधला पहिला व्हिडिओ आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, म्हणजे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, जिला आपण NCL म्हणून ओळखतो. या प्रयोगशाळेने विकसित केलेल्या एका पदार्थाचा. हा पदार्थ नेमकी आहे काय, त्याचा आपल्या सर्वांना उपयोग कसा होणार आहे, याविषयीची माहिती हा पदार्थ विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांकडूनच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही चर्चा केली डॉक्टर विजय बोकाडे यांच्याशी. डॉक्टर बोकाडे हे NCLच्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत डॉक्टर प्रशांत निफाडकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून साधारणतः 3 वर्षांमध्ये हा पदार्थ विकसित केला. या पदार्थाचा उपयोग आपल्याला रुग्णालयांपासून ते मिग विमानांपर्यंत अनेक ठिकाणी होणार आहे. आजपर्यंत हा पदार्थ आपण परदेशातून आयात करत होतो, मात्र हा स्वदेशात विकसित केल्यामुळे मोठे पैशांची तर मोठी बचत होणारच आहे आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊयात डॉक्टर बोकाडे यांच्याकडून. माझं नाव डॉक्टर विजय बोकाडे आहे. मी सध्या हेड कॅटॅलिसिस अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिव्हिजनचा हेड म्हणून काम करत आहे आणि साधारणतः गेल्या 28 वर्षापासून मी NCLमध्ये कॅटॅलिसिस डिव्हिजनमध्ये काम करत आहे. माझं स्पेशलायझेशन म्हटलं आहे तर झिओलाइट सिंथेसिस, त्याचं ॲप्लिकेशन. आपण बघितलं असेल, कोविडमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती. बऱ्याचशा मेडिकल सेंटर्समध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं. इव्हन ऑक्सिजन सिलेंडर्सची उपलब्धता नव्हती. त्यावेळेला असं जाणवलं की हे ऑक्सिजन त्या प्युरिटीचं, एस्पेशली 93% प्युरिटीचं कसं जनरेट करायचं. तेव्हा आपण हे पण बघितलं असेल की ते जनरेट करण्यासाठी जे प्रेशर सिंग ॲब्सॉर्प्शन युनिट लागतं, PSA युनिट, त्यामध्ये जे मटेरियल लागतं त्याला झिओलाइट हे म्हणतात. ते झिओलाइट आपण इम्पोर्ट केलं अक्षरशः फ्रॉम चायना, US आणि फ्रान्समधनं. ते मटेरियल काय करतं की ते मटेरियल एअरमधलं नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतं आणि ऑक्सिजनची प्युरिटी 90+ नेतं. ज्याच्यासाठी आपले जे पेशंट्स असतात, एस्पेशली व्हेंटिलेटरवर जे पेशंट असतात, त्यांना जे ऑक्सिजनची कमतरता लागते त्यासाठी हे उपयोगात येतं. तर बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता PSA युनिट किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, ज्यामध्ये आपण इम्पोर्टेड झिओलाइट सध्या लोड केलेलं आहे आणि त्याची लाईफ साधारणतः 5 वर्ष असते. त्या 5 वर्षानंतर हे झिओलाइट आपल्याला रिप्लेस करावं लागतं, कारण की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मॉइश्चर वगैरे ॲब्सॉर्ब होतं, त्याची लाईफ कमी होते. मग जेव्हा आपण रिप्लेसमेंटला येतो तेव्हा पुन्हा आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल ते मटेरियल. तर त्या कालावधीमध्ये NCLनी हे मटेरियल कसं बनवायचं त्यासाठी संशोधन चालू केलं होतं. साधारणतः 3-3.5 वर्षापूर्वी हे संशोधन आम्ही चालू केलं होतं आणि आत्ता आमच्याकडे तो झिओलाइट सध्या आपण फायनल स्टेजमध्ये आणलेला आहे. आता हे जे प्रोसेस आहे यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्टेजेससाठी 5 पेटंटसुद्धा फाईल केलेले आहेत, जेणेकरून ते पूर्ण वर्क हे प्रोटेक्ट करण्यात येईल. तर हा मटेरियल जो आम्ही डेव्हलप केला आहे, हा इम्पोर्टेड जे झिओलाइट्स आहे सध्या जे PSA युनिटमध्ये मेडिकल ऑक्सिजन जनरेट करतात त्या तुलनेत सर्वात त्याच्यापेक्षा चांगला म्हणता येईल असा तो आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि त्याचं आम्ही लायसन्सिंगसुद्धा इंडस्ट्रीला दिलेलं आहे फॉर द कमर्शलायझेशन. आता याचं एक ॲप्लिकेशन जसं ऑक्सिजन एनरिचमेंटसाठी आहे, त्याचबरोबर जेव्हा हाय अल्टिट्यूडला ऑक्सिजनची कमतरता लागते त्यामध्ये सुद्धा जे युनिट राहतं, तिथे आपण ऑनबोर्ड ऑक्सिजन जनरेट करतो, त्यामध्ये सुद्धा झिओलाइट असतो. तिथे हा मटेरियल किंवा तो वापरता येऊ शकतो. याचं दुसरं ॲप्लिकेशन आपण समजू शकतो की बायोगॅसमध्ये जे CO2 राहतं, साधारणतः 40% CO2 आणि रिमेनिंग मिथेन राहतं. तर यामध्ये आपल्याला CO2 कॅप्चर करणं किंवा CO2 ॲब्सॉर्ब करून प्युअर मिथेन मिळवणं आवश्यक राहतं. त्यामध्ये हा मटेरियल सिलेक्टिव्हली CO2 ॲब्सॉर्ब करू शकतो आणि तुम्हाला प्युअर बायोगॅस मिळू शकतो. तर इंडियामध्ये जे काही बायोगॅस प्लांट येतात
त्याच्यातसुद्धा इम्पोर्टेड झिओलाईट आपण लोड केलेला आहे सध्या. तो सुद्धा आपण या मटेरियलने रिप्लेस करू शकतो टू गेट द प्युअर बायोगॅस. सो ते आपल्याकडे दुसरं ॲप्लिकेशन आपण म्हणता येईल. तिसरं ॲप्लिकेशन जे आपण म्हणतो की हायड्रोजन सध्या ॲज अ ग्रीन फ्युएल म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी आता त्याचा उल्लेख करतो आणि पूर्ण देशामध्ये किंवा विदेशामध्ये सुद्धा याच्यावर संशोधन चालू आहे. तर जेव्हा हायड्रोजन जनरेशन आपण करतो त्याच्यात एक अशी स्टेज येते की त्या हायड्रोजनला आपल्याला प्युरिफाय करावं लागतं, कारण की त्यामध्ये सुद्धा CO2 असतो. साधारणतः 25 ते 30% CO2 त्यामध्ये असतो. तो CO2 आपल्याला कॅप्चर करणं आवश्यक आहे. सो म्हणून तुम्हाला मग नंतर प्युअर हायड्रोजन मिळू शकतं. तर हा झिओलाईट ते सुद्धा काम करतो, ज्यामध्ये सिलेक्टिव्हली तुम्ही CO2 ॲब्सॉर्ब करू शकता आणि तुम्हाला 98 to 99% प्युअर हायड्रोजन तुम्ही मिळवू शकता. तर या तिन्ही ॲप्लिकेशनसाठी हा झिओलाईट आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे आणि याचं ॲप्लिकेशन थर्ड पार्टी इव्हॅल्युएशनसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि तो जे काही इम्पोर्टेड झिओलाईट त्याच्या तुलनेत व्यवस्थित किंवा त्याच्यापेक्षा चांगलं चालतं आहे सध्या. झिओलाईट हे इनऑर्गॅनिक सॉलिड मटेरियल आहे. यामध्ये सिलिका, ॲल्युमिना आणि कॅटायन्स असतात, ज्याला सोडियम किंवा पोटॅशियम कॅटायन्स आपण म्हणू शकतो. ते जे कॅटायन्स आहे सोडियम किंवा पोटॅशियम हे ॲक्टिव्ह मटेरियल आहे, ज्याच्यावर ॲब्सॉर्प्शन ही प्रोसेस होते. ज्यामध्ये आपण हे जे ॲप्लिकेशन बघितली आहे त्याच्यातला जो सिलेक्टिव्हली गॅस आपल्याला ॲब्सॉर्ब करायचा तो गॅस त्या कॅटायनवर ॲब्सॉर्ब होतो.